समृद्धी महामार्गावर हा मृतदेहांचा अक्षरशः खच पडलेला दिसतोय। या भीषण अपघातात 7 महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पिकअप वाहनातून काही महिला कामगारांना घेऊन जात असताना कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर कामगार साईडला उभे होते। यावेळी पाठीमागून भरधाव वेगानं एक ट्रक आला आणि या सगळ्या मजुरांना जोरदार धडक दिली। या अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झालाय, तर यामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान ही घटना समजताच या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली। या ठिकाणी मोठा आक्रोश पाहायला मिळाला। घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। या अपघातात अलकाबाई अदमाने, लक्ष्मीबाई मदने, मीनाबाई अदमाने, कांचनबाई अदमाने, ताराबाई चौधरी, कडूबाई मदन, सुमनबाई अदमाने या महिला मजुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे। या अपघाताची बातमी जिल्ह्यात वेगानं पसरली। ही सुन्न करणारी बातमी समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। या भीषण अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलंय ते ऐका। आज समृद्धी महामार्गावरती एक खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपले जालना जिल्ह्यातील 6 लोकांची इथे मृत्यू झालेली आहे आणि 7 लोक अजून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक सिरियस आहे। तर हे जे गोष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये आता ज्यांची मृत्यू झाली त्यांचे जे कुटुंब आहे, कुटुंबातील सदस्य आहे, त्यांना मदत घेण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयांसाहेबांपर्यंत हे विषय आम्ही पोहोचवला आहे। माननीय पालकमंत्री महोदया ना ही सगळी माहिती आम्ही दिलेली आहे। हॉस्पिटलचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये आहोत की जे आता लोक सिरियस आहे त्यांना जास्तीत जास्त सर्वात चांगली मेडिकल फॅसिलिटीज आम्ही कशा प्रकारे देऊ शकतो आणि आता आमचं पूर्ण फोकस त्यांचे हेल्थवरती आहे की त्यांना कशा प्रकारे बेस्ट फॅसिलिटीज देऊन आम्ही ट्रीट करू शकतो। मी सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छिते की प्रशासनातर्फे जे काही सर्वात चांगली मदत आम्ही करू शकतो आम्ही ते मदत करणार आहोत। सातत्यानं समृद्धी महामार्गावर अपघात घडत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळं समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जालन्याहून गौरव साळी, मुंबई तकसाठी।